आमच्या घरात सगळं असं चालू आहे सकाळपासून. उन्हाळी कामं झाली आमची. आता मी हे लावले चेहऱ्याला, तर मी हिला म्हणलं तुला पण लावते, शिल्लक होतं तर. मी ते यासाठी पण भिजवलं होतं मी. फक्त दिसतंय का मम्मी? बघते मम्मी. आणि तिने काढले आता साफसफाई करायला. नाही बाई, अगं काय करते? माझ्या पॅन्टला बसला अजून 3 वेळा होईल तोपर्यंत. आखण्याचा चेहराच वेगळा आहे. हो, एलियन कडे. कोरियन नाही बघ हे गाल किती वर येतात तिची हसली की. बारीक झाली तर कोरियनच दिसत. काय बोलती? थोडीशी बारीक झाली नाही, असं चिनी गत कोरियन लोकांगतच दिसणार. चिनी नाही, कोरियन. त्यांचे पण डोळे मम्मी हेच असतात, बारीकच असतात. आमचे बारीक झाले, बारीक डोळे, पण ते गालामध्ये अजून बारीक झाले आणि काळ झाले डोळ्याखाली. काय लावतो ना ते जाईल मग. डोळ्याखाली पण तुम्ही लावू शकता. हे वर बघ बस बाई डोळ्यात. तर गाईज आमचं स्किन केअर चालू आहे. हे काय लावले हा, आणि हे बेसन पीठ आणि ते लावलेले. तर चलो आता मला फरशी पुसायची आहे आणि सगळे इथून जातात रंग लावून. आम्ही काय लावले बेसन पीठ आणि त्याने रंग लावले, तुम्हाला दाखवते. बघ हे पोरं कसे. आणि आमच्या पण घरात होणारी मागच्या वेळेसारखी मागची क्लिप असेल तर मी तर ॲड करते. ती मागची क्लिप आहे ना, कुठली आपण पप्पाला भिजवलेलं ते क्लिप तिथं ॲड करू. आणि आजची पण शोधते मी. आणि आज पण आहे ना असा रंग लावणार ना, पप्पांना अजिबात आवडत नाही पाणी रंग वगैरे, तरी लावणार आणि मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा. तर गाईज आफ्टर लॉंग टाईम आम्ही कॅमेरामध्ये शूट घेतोय. तर मी आताच फेस पॅक लावलाय. तर माझी ओरिजिनल स्किन अशी आहे बघा. कसं वाटते? मस्त वाटते. पप्पांना पण लावणार आहे, पण ते म्हणले आता नको, ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे मी ब्लॅक टू व्हाईट. आणि माझ्या पप्पाचा बर्थडे आता किती दिवस राहिले? किती 31 आणि किती 14 तेवढे, म्हणजे 15 दिवस राहिले. आणि खूप मस्त बर्थडे करणार आहे पप्पांचा. आणि किती वेळ लागल तुम्हाला? 54 लागल. व्हिडिओ चालू असल्यावर काय नाही बोलत बाबा. मला इतका राग येतो का नाही, पण आता काय करता, आमच्यामुळे मला ना कलरच नको वाटतं. मम्मी इकडे या. रिॲक्शन बघा पप्पांची. बघू इकडे, डोळे उघडा ना. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले, काय झालं ना तुम्हाला सांगतो मी. होळी खेळायला लावली डॉक्टरांनी पप्पा, आम्ही विचारून आलेले. ए मम्मी इकडे आहे ना. पप्पा काय म्हणतात, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या. ए मम्मी लॉक चालू आहे इकडे. तर कसं वाटतं तुम्हाला पप्पा? पप्पांचं तोंड बघा. पप्पांना बघ इकडे ये मम्मी, तू आपण गालू करू इकडे. लावीला हिला कुणी लावला नव्हता. इकडे ये ना, तुला भरवते आता बघ. हार्दिक शुभेच्छा. आणि मला आवडत नाही होळी, पण ठीक आहे. होळी आवडतं मला, दोन्ही नाही आवडत. बाहेर तर नाही गेलो. कोरडे कलर आहेत आणि 1 मिनिटात रांगोळीचे कलर आहेत. ऑर्गॅनिक नाही. तर मला
सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. हाय क्या लगाया? टिकली लावले मम्मीने. पप्पाने मस्त दिसत आमचे पप्पा. आणि पप्पांचा आहे ना कलर उठून दिसतो, माझ्या लावलेलं ते पण कळत नाही. थोडेसे फिक्कट होत त्याच्यामुळे. अगं पण आपल्या बघ ना, नको राहू थांब, नंतर तोंड होतील ते. थांब तर आम्ही मस्त फोटो काढतात. आता फोटो काढतो आणि फोटो बघायला विसरू नका आमचे. काय हा प्रकार? बाहेर चालली होती मम्मी आणि पप्पांनी मी धरली, मी दोनदा कडी लावली बसले दाखवते मम्मीच्या. आणि बापरे बावळे मला उघडून दे ना. डवलं बाबा. धुलीवंदन झालेलं आहे आणि सगळा बाहेर दाखवा बाथरूम मध्ये. आणि तुम्हाला दाखवते मी. इथं बघा मग तिकडं कुणी लॅपटॉप तिकडे ना हिने ना हे केलं, पाणी केलं. कशाला का इथं सगळं पाणी पाणी शप्पथ. तिकडे बघा मोबाईल बघ गाय, तिकडे बघा होळी नंतरचे परिणाम दाखव. गाय तिकडे सगळीकडे पाणी होतं. तर हे बघा गाईज होळी नंतरचे परिणाम. आणि मम्मी पण भिजलेली चांगली आणि ही पण भिजलेली चांगली. आणि इथं सगळं पाणी पाणी. मम्मी म्हणतच होती की धुवून घ्या फरशा. मी काय म्हणलं, फरशीवर पाणी टाक म्हणजे तुमच्या हितच झाली असते हॉलमध्ये. हे बघा सगळं मी काय केलं, असं जोरात माझं आकांक्षा येतच नव्हती पुढं, त्याच्यामुळे तिकडे गेलं. मज्जा आली पण मस्त. पप्पानी खूप इंटरेस्ट दाखवला. मम्मी काय भिजवलंय पण मम्मी मोबाईल पुसले. तिचा मोबाईल पहिले भिजले ना. माझाही पुस ग. माझा नाही तिचा. आता वाजलेले आहे 1:30 आणि अशा रीतीने आमची रंग काय म्हणतात धुलवड साजरी झालेली आहे. आणि सगळ्यांनी गार पाण्याने आंघोळ केले. आणि एवढं गार पाण्यात म्हणजे एवढं गार होतं ना मला, तर इतकी थंडी वाजायला लागली आणि अंग पण असं गरम लागायला लागलं. त्यामुळं आजारी नको पडायला. तर मस्तपैकी आमचं झालेलं आहे आवरून छानपैकी. आणि आता आम्ही जेवतोय कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि सगळं मम्मीने फरशा धुवून घेतल्या ह्यांनी. बेडरूम हॉल सगळं धुतलं कारण की इथं पार मम्मीला भिजवलं होतं आणि सगळं पाणी पडलं होतं. मग ते पुसून मग घाण वाटतं, त्यापेक्षा धुवूनच घेतलं मग. तर चलो आता आम्ही जेवायला बसतो पहिले कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि इकडे आपण बघूया आता ह्यांना काय. हाय पप्पा कसं वाटलं आज? पप्पांच्या कामात पाणी घ्यायचं. आणि मी खाणार आहे दूध आणि पोळी. तुम्ही घ्या ना एवढं काय तेव्हा. तर दूध पोळी खाणार आहे आफ्टर लॉंग टाइम, म्हणजे खूप महिन्यानंतर वर्षानंतर मला असं वाटतंय. तर चलो आता मी खातो.
आणि हे बघा गार झाला गरम केले पोळी कैरी तर दीदी बनवतीये कोबीच्या वड्या. फर्स्ट टाइम बनवती ना? हा आपण फर्स्ट टाइमच बनवतो. तर खाल्ल्यात पण आम्ही बनवतोय. खूप टाइम झालं 2 दिवस झालं फ्रीज मध्ये होता. कोबी खिजून ठेवला होता. फ्रीजला वास लावला होता. हा ना कोबीचा. बस ना एवढं. तर मी खाली तेल लावले मध्ये त्याला असं थापून घ्यायचं छान पैकी. जास्त जाड नको ना आपलं नॉर्मल. छान. ओके म्हणजे असं उंच पण होतील आणि हे पण होतील. आणि 3 होतील ह्याचे. तर काय काय टाकलं? तर कोबी खिसून घेतला होता आम्ही पहिले. त्याच्यात मी बेसन पीठ टाकले, थोडं तांदळाचं पीठ टाकले आणि चांगलं मळून घेतलंय. आणि आलं लसूण नाही टाकलं, फक्त मिरची आणि आल्याची पेस्ट केली. आणि असं तुम्ही तुमच्या कोथिंबीर ऍड केली. आणि तुम्ही तुमच्या ह्यानी असं तुम्हाला हे करायचं असेल सुरळी तर सुरळी करू शकता. म्हणजे तुम्ही ना असं पसरून पण सगळं करू शकता आणि वड्या पाडू शकता. पण ते काय होईल माहिती का, क्वांटिटी कमी होईल त्याची. बघ ना आता ह्याच्या बघ ना किती होतील, ह्याच्यातच 2 एवढे होतील. तर क्वांटिटी कमी होईल. त्यामुळे असंच वड्या करा. म्हणजे कसं कापायला पण व्यवस्थित होतं. ते कसं असं चिरायला लागतं, मग त्याला छोटे छोटे तुम्हाला करावं लागल. तर वड्या कशा हे चांगलं वाटते. असं खाली तेल लावून ठेवून द्या आणि हे शिजवा सेम कोथिंबीर वड्यासारखं. जर कोबी जास्त असेल तर तुम्ही हे असं करू शकता. आणि वरून तेल लावायचं ना फक्त. नाही लावते जाते ते पातीला देते. तर गाईज तुम्हाला लवकरच छान व्लॉग बघायला भेटणार आहे. माझं शूट आहे आफ्टर लॉंग टाइम. तर डिटेलमध्ये सगळं सांगाल मी त्या दिवशी. आणि अजून दीदीला व्लॉग पण एडिट करायचा आहे तो होळीचा. आणि मला थोडंसं काम पण आहे आता. तर आणि आम्ही आज खूप मस्ती केली. हा तर ना आज ना असं हे झालंय काय म्हणतात त्याला, होळी असं वाटतं खूपच असं खेळलोय पार. आणि सगळ्यांनाच हा आणि दमल्यासारखं झालंय आज खूपच. हो लाव ना वर फ्रीज मध्ये. तर आज धुलीवंदन तुम्ही सगळ्यांनीच खेळलं असेल जर का. हा सगळ्यांनीच खेळले असेल. तर असं थकल्यासारखंच होतं संध्याकाळी. पण जाऊन द्या. आणि फरशा पण धुतल्या आम्ही. मी तर सगळ्यांचे परत कपडे धुतले. म्हणजे आमची अंघोळ नव्हती झाली पण कपडे धुतले ह्यांचे सगळ्यांचे. आणि हिने पप्पांना मदत केली फरशी धुवायला. तर चलो आता तुम्हाला दाखवते मी झाल्यावर वड्या. आज काय स्पेशल आपल्याकडं? वडे. हा बटाटा वडे, ब्रेड आणि वडे. सकाळचे बटाटे ठेवले. हा चकल्या केल्या ना तर त्याचे बटाटे थोडे 3 मोठे मोठे ठेवले होते. तर मम्मी म्हणजे त्याचे आपण वडे करूया. तर मग आम्ही वडे करतोय. बघू काय सुंदर वडे का असं राहिले ते लावायचे. आणि आमचे कंटिन्यू रेसिपीचेच ब्लॉग सारखे रेसिपी. आणि मी खूप दिवसाने आले ब्लॉग मध्ये. काहीतरी इंटरेस्टिंग येईलच थोड्या दिवसात. आणि आता मी पण आहे ना जरा छान करायचा प्रयत्न करेल. थोडस वर्क पण म्हणजे आणि जॉब बघून लॉग पण करायला लागणार आहे मला आता. आमचं एक हॅलो. तर आज आम्ही करत आहोत, मगाशी तुम्हाला दाखवलं आम्ही कोबीच्या वड्या केल्यात. तर माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. म्हणजे छोटी चूक झाली थोडक्यात. तर मी अशा झाल्यात वड्या. पण त्याच्यात मी हळदच नाही टाकली. हळद राहिलीये त्याच्यामुळे ते येल्लो नाही झाल्या, नाहीतर मस्त झाल्या असत्या. आणि आकांक्षा इकडं करतेय वडे. आम्ही आज तुला आवडतात तसे वडापाव नाही करणार आहे, वडा ब्रेड करणार आहे. तुम्हाला दाखवते. मी म्हणलं दीदीला की मी जोपर्यंत का सुट्टी आहे मला तोपर्यंत घ्या मला, नाही तर मी परत आठवडाभर दिसत नाही. मग नाही मी एडिट करत होते ना त्याच्यामुळं. तर मी परत दिसत नाही मग व्लॉग मध्ये. सगळा व्लॉग तुमचा होतो त्यामुळं मग हे आम्ही कोबीची भाजी केलते आणि आता हे वडे करते. ती मस्त केले. आकांक्षा काय हेल्प लागली तर सांग. हेल्प नाही लागत. मी मिरच्या हे करून देते तुला. मिरच्या तळते मी. मला दीदीला आहे ना तसे वडे आवडतात तसे केलेत मी. तसे म्हणजे पिवळे नाही मग मोठे मोठे. बाकीचे छोटे केलेत. ह्यांना पण सगळ्यांचा मान राखला. येस आमच्यात चॉईस वेगवेगळे आहेत. कोणाला कोणाला मोठे आवडतात, कोणाला कोणाला
छोटेसे आवडतात. चंगमंग. तर गरम खूप फार जास्त होते मला आणि मी आणि पूर्ण मी लाल करून पडते ठेवलं हे मी असं. आता करते ती फर्स्ट टाइम अशी एकटी करते. पप्पांना किती वेळा सांगितलं आम्ही करा करा करा. पप्पा काय म्हणलं राहून दे मी करते. शर्मा की दुल्हन. तर आता आम्ही ब्रेड वडा खातोय. कसं झाले पप्पा? उत्तम. आणि हे बालाजीला मिळायचे ब्रेड आणि वडा. इतका मस्त वडा, हो, एवढा मोठा मिळायचा. बरोबर. एक नंबर वडे होते. माणसं तेच मागायचं सारखे. घरात एवढी भांडी आहेत तरी माझ्या मम्मीला ह्यातच खायचंय. भात खाते माझी मम्मी. तिला भूक लागली आता तर ती बशी तरी घेतली बरं. नाही तर ती एवढीशी ताटली असते आमची त्यातच घेते भात. काय मम्मी एवढं ताटले आहेत त्यापेक्षा ते पत्रावळ्या घेऊन ये. ह्यातच खायचं आपलं यूज अँड थ्रो. बशीमध्ये कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. मम्मी बशीत खाते आमची मम्मा. कशी ग मम्मी तू अशी? असा कसा? मी काय करते माहिती का? नाश्ता म्हणजे उपीट वगैरे केलं ना तर नाश्त्याला छोटी डिश घेते आणि छोटा आणि चमचा छोटा चमचा घेते आणि खाते. ती म्हणते त्याने जास्त पोट भरतं. भातुकली खेळली नाही. फुगलाय बघ किती छान. काहीच कोणाचाच फुगत नाही एवढा दिदीचा फुगलेला आहे पराठा.